नमस्कार मंडळी. मी डॉक्टर संगीता जाधव. तुम्हाला वाटत असेल की रोजचा वरण भात आणि पोळी भाजी खाऊन आपण एकदम सुरक्षित आहोत. पण थांबा. आज मी तुम्हाला असा एक धक्कादायक फॅक्ट सांगते जो तुमची झोप उडवेल. तुमच्या घरात, शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये कुणाला तरी शुगर, डायबिटीज नक्कीच असेल, बरोबर? पण तुम्हाला माहितीये का, आपला भारत एका मेटाबॉलिक टाईम बॉम्बवर बसला आहे. नुकत्याच आलेल्या ICMRच्या रिपोर्टनुसार भारतात 10 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने म्हणजे डायबिटीजने ग्रस्त आहेत. पण त्याहूनही भयंकर आकडा हा आहे की 13 कोटींहून अधिक लोक प्री डायबिटीजच्या उंबरठ्यावर आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक चौथा भारतीय एकतर शुगरचा पेशंट आहे किंवा लवकरच होणार आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्यापैकी बहुतांश लोक रोज नकळत अशा 5 चुका करत आहेत, ज्या आपल्याला थेट या आजाराच्या जाळ्यात ढकलत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त त्या 5 घातक सवयींचाच खुलासा करणार नाहीये, ज्या तुम्हाला आजारी पाडत आहेत, तर शरीर आपल्याला देत असलेल्या त्या 5 धोक्याच्या इशाऱ्यांनाही आपण ओळखणार आहोत, ज्यांना आपण सहसा किरकोळ समजून दुर्लक्ष करतो. डायबिटीज आता फक्त श्रीमंतांचा किंवा शहरी लोकांचा आजार राहिलेला नाही. तो आता आपल्या गावांपर्यंत पोहोचला आहे. तज्ज्ञ याला वेलनेस पॅराडॉक्स म्हणतात. एकीकडे आपली जिममध्ये जाणारी तरुण पिढी वाढत आहे, तर दुसरीकडे 68% मृत्यू हे जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे होत आहेत. साऊथ एशियन असल्यामुळे आपली आनुवांशिक रचना अशी आहे की आपण इन्सुलिन रेझिस्टन्सला खूप लवकर बळी पडतो. आपल्या शरीरात एक विशिष्ट फिनोटाईप आढळतो. तुम्ही बाहेरून कदाचित सडपातळ किंवा बारीक दिसू शकता, पण तुमच्या शरीराच्या आतील अवयवांभोवती चरबी जमा झालेली असू शकते. तुमचे शरीर देत असलेले 5 धोक्याचे इशारे. आपल्या सवयी बदलण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपली शरीर आधीपासूनच धोक्याची घंटा वाजवत आहे का? मी तुम्हाला हे 5 संकेत सांगते, ते आजच तपासा. 1. मान आणि काखेत काळपटपणा येणे. जर तुमच्या मानेच्या मागे, काखेत किंवा कोपरांवरची त्वचा मखमली आणि काळी पडत असेल, तर तो मळ नाहीये. हे इन्सुलिन रेझिस्टन्सची सर्वात मोठे लक्षण आहे. 2. स्किन टॅग्स. स्किन टॅग्स म्हणजे मानेवर किंवा छातीवर अचानक लहान लहान मसे वाढू लागणे. संशोधनानुसार शरीरातील वाढलेला इन्सुलिन त्वचेच्या पेशींचे वेगाने विभाजन करते, ज्यामुळे हे टॅग्स तयार होतात. 3. जेवणानंतर येणारी तीव्र सुस्ती. जर दुपारचे जेवण खाल्ल्यावर तुम्हाला लगेचच फूड कोमा जाणवतो किंवा डोकं सुन्न झाल्यासारखं वाटत असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुमची ब्लड शुगर वेगाने स्पाइक होत आहे आणि तुमचे शरीर ते सांभाळू शकत नाहीये. 4. वारंवार भूक लागणे आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा. पोट भरलेले असूनही काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे. जेव्हा पेशी इन्सुलिनचा स्वीकार करत नाहीत, तेव्हा त्यांना ग्लुकोज मिळत नाही आणि मेंदूला असे वाटते की शरीर अजूनही उपाशी आहे. 5. पोटाचा घेर वाढणे. जर तुमचे वजन सामान्य असेल पण पोट सुटत असेल, तर हे विसरल फॅट म्हणजे आतड्यांमधल्या चरबीचे लक्षण आहे. पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर आणि महिलांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त कमरेचा घेर असणे हा धोक्याचा इशारा आहे. डायबिटीजला निमंत्रण देणाऱ्या 5 घातक सवयी. चला तर मग आता पुढे जाऊया आणि मी तुम्हाला त्या 5 घातक सवयींबद्दल सांगते, ज्या डायबिटीसचे मुख्य कारण बनू शकतात आणि ज्या तुम्ही आजपासूनच सोडल्या पाहिजेत. सवय 1. रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे अतिसेवन आणि जेवणात प्रोटीनची नाममात्र उपस्थिती. आपली पहिली आणि सर्वात घातक सवय म्हणजे कार्बोहायड्रेट्स जास्त खाणे आणि जेवणात प्रोटीन नाममात्रच असणे. एका सामान्य भारतीयाच्या ताटात 62 ते 70% कॅलरीज फक्त आणि फक्त कार्बोहायड्रेट्समधून येतात. आपण धान्यांवर जास्त अवलंबून असलेला समाज बनलो आहोत. आपण सकाळी पराठा किंवा पोहे खातो, दुपारी भात आणि रात्री पुन्हा पोळी. या पूर्ण चक्रात प्रोटीन कुठेतरी हरवून जाते. जेव्हा तुम्ही मैदा किंवा पांढरे तांदूळसारखे रिफाइंड कार्ब्स खाता, तेव्हा त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. शरीरात पोहोचताच ते लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. तुमची ब्लड शुगर एखाद्या रॉकेटसारखी वर जाते. आता या शुगरला पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या स्वादुपिंडाला वेड्यासारखे इन्सुलिन तयार करावे लागते. जेव्हा तुम्ही दिवसातून 4-5 वेळा असे जेवण खाता, तेव्हा स्वादुपिंड थकून जाते आणि तुमच्या पेशी इन्सुलिनला दाद देण्याशा होतात. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात, जी टाईप 2 डायबिटीसची पहिली पायरी आहे. भारतातील आणखी एक मोठे संकट म्हणजे प्रोटीनची कमतरता. प्रोटीन फक्त बॉडी बिल्डर्ससाठी नसते. प्रोटीन तुमच्या अन्नाच्या पचनाचा वेग कमी करते. जर तुम्ही कार्ब्ससोबत पुरेसे प्रोटीन खाल्ले, तर ते रक्तात शुगर हळूहळू सोडते, ज्यामुळे स्पाइक होत नाही. ICMRच्या संशोधकांनी एक क्रांतिकारी उपाय दिला आहे, जो तुम्ही तुमच्या डायरीत लिहून ठेवावा. कार्ब्स 50% खाली आणा. तुमचे ताट धान्याने भरण्याऐवजी भाज्या आणि प्रोटीनने भरा.
मिलेट्सचा वापर करा. पांढऱ्या तांदळाऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचा वापर करा. यातील फायबर शुगर कंट्रोलमध्ये ठेवते. आधी सलाड खा, मग डाळ किंवा पनीर आणि सर्वात शेवटी पोळी किंवा भात. हा छोटासा बदल तुमची शुगर स्पाइक 30% कमी करू शकतो. सवय 2. तासनतास एकाच जागी बसून राहणे. आधुनिक विज्ञान आता याला सिटिंग डिसीज म्हणते. तुम्हाला माहितीये की जेव्हा तुम्ही 8 ते 10 तास सलग बसून राहता तेव्हा जिममध्ये केलेल्या तुमच्या 1 तासाच्या मेहनतीवरही पाणी फेरले जाते. आपले शरीर हालचाल करण्यासाठी बनले आहे, ऑफिसच्या खुर्चीवर किंवा सोफ्यावर खिळून राहण्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील मोठे स्नायू पूर्णपणे निष्क्रिय होतात. विज्ञान काय सांगते ते मी तुम्हाला समजावते. आपले स्नायू शरीरासाठी ग्लुकोज स्पंजसारखे काम करतात. आपल्या शरीरातील 80% ग्लुकोज याच स्नायूंमध्ये जमा होते. जेव्हा आपले स्नायू काम करतात तेव्हा ते एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे इन्सुलिनच्या मदतीशिवाय थेट रक्तातून शुगर शोषून घेतात. पण जसजसे तुम्ही खुर्चीवर खिळून बसता हे स्पंज सुकून जातात. आता इन्सुलिनला एकट्याला सर्व काम करावे लागते आणि हळूहळू तुमची सिस्टम फेल होत राहते. सतत बसून राहण्यामुळे शरीरात लायपोप्रोटीन लायपेज नावाच्या एन्झाईमची पातळी 90% खाली येते, जे फॅट जाळण्यासाठी जबाबदार असते. बरेच लोक विचार करतात की मी तर सकाळी 1 तास चालते, मग दिवसभर बसले तर काय फरक पडतो? सायन्स याला ॲक्टिव्ह काउच पोटॅटो म्हणते. रिसर्च सांगतो की जर तुम्ही दिवसभर निष्क्रिय असाल तर सकाळी केलेला व्यायाम तुमच्या मेटाबॉलिझमला तुम्ही विचार करता तितके वाचवू शकत नाही. घाबरू नका, तुम्हाला नोकरी सोडण्याची गरज नाहीये. फक्त हे 3 सोपे बदल अवलंबा. 1. 30चा नियम. दर 30 मिनिटांच्या कामानंतर 3 मिनिटांचा मूव्हमेंट ब्रेक घ्या. बस जागेवरून उठा, थोडं स्ट्रेच करा किंवा पाणी प्यायला जा. हे 3 मिनिटे तुमचे ग्लुकोज स्पंज पुन्हा ओले करतील. 2. जेवणानंतरची पॉवर वॉक. जेवण खाल्ल्यानंतर लगेच 10 ते 15 मिनिटांची संथ शतपावली तुमची ब्लड शुगर स्पाइक 22% कमी करू शकते. हे इन्सुलिनसाठी सर्वात मोठे सहाय्य आहे. 3. टॉकिंग वॉक. जेव्हाही फोनवर बोलाल, उभे राहून चालायला लागा. एका 20 मिनिटांच्या कॉलमध्ये तुम्ही नकळत 10,500 पावले चालू शकता. सवय 3. उशिरा रात्री जेवणे. तुम्ही पण रात्री 10 वाजेनंतर जेवता का? ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकते. जसजसा सूर्य मावळतो तसतसे शरीर मेलॅटॉनिन तयार करू लागते, जे आपल्याला झोपायला मदत करते. पण मेलॅटॉनिन वाढताच इन्सुलिनचा स्राव कमी होतो. जर तुम्ही रात्री उशिरा जड जेवण खाल्ले तर शरीर ते पचवण्यास सक्षम नसते. रात्री 10 वाजता जेवण करणाऱ्यांचे शुगर लेवल संध्याकाळी 6 वाजता जेवण करणाऱ्यांच्या तुलनेत 18% जास्त असते. झोपण्यापूर्वी किमान 3 तास आधी डिनर संपवून घ्या. 4. अपुरी झोप आणि कॉर्टिसॉल. चौथी सवय म्हणजे 7 तासांपेक्षा कमी झोप घेणे. फक्त एका रात्रीची अपुरी झोप तुमची इन्सुलिन संवेदनशीलता तितकीच खराब करू शकते जेवढे 6 महिने जंक फूड खाल्ल्याने होते. झोपेच्या अभावामुळे कॉर्टिसॉल म्हणजेच स्ट्रेस हॉर्मोन वाढतो, जो लिव्हरला रक्तात जास्त शुगर सोडण्याचा सिग्नल देतो. डिजिटल सनडाऊन अवलंबा. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल बंद करा. 5. जुना मानसिक ताणतणाव. 5वी आणि शेवटची सवय म्हणजे तणावाकडे दुर्लक्ष करणे. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा शरीर फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये जाते. कॉर्टिसॉल स्नायूंची इन्सुलिनप्रती असलेली प्रतिक्रिया ब्लॉक करतो. तणावामुळे होणारी इमोशनल ईटिंग आगीत तेल ओतण्याचे काम करते. निष्कर्ष. डायबिटीज हा नशिबाचा खेळ नसून आपल्या सवयींचा परिणाम आहे. रिफाइंड कार्ब्स सोडा, स्नायूंना ग्लुकोज स्पंज बनवा, वेळेवर झोपा आणि तणाव कमी करा. 10 कोटींहून अधिक लोकांचा हा आकडा नक्कीच भयानक आहे, पण विज्ञान सांगते की टाईप 2 डायबिटीज रिव्हर्स केला जाऊ शकतो. तुम्ही आजपासून कोणती एक सवय बदलणार आहात याचा नक्की विचार करा. स्वस्थ रहा, जागरूक रहा.